नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आज निघालो होतो आम्ही गावाकडे जाण्यासाठी. पाटलिंबाई, मी आणि चिरक दादा. मग काय गाडी घेतली मस्तपैकी, चला म्हटलं गावाकडे जाऊन येऊ, कारण की आलो होतं आमचं राशन आल्यावर जावंच लागतं बरं नाही मित्रांनो. मग काय चिरक दादा म्हणे मी गाडी चालवतो पप्पा. मग म्हटलं बैस बाळा. मग चिराग दादा मस्तपैकी ड्रायव्हिंग करत होते, आपण मस्त गाणे ऐकत मस्त प्रवास चालू केला होता. म्हटलं गावाकडे जायचे पहिले सीएनजी वगैरे भरून घेऊ. निघालो होतो आम्ही सीएनजी पंपाकडे. म्हटलं काय गर्दी असते की नसते बघा. म्हटलं इथं आलो तर बघतो तर काय पहिलेच आपले पहिले नंबर लागलेले होते. काय आपण गाड्या घ्यायच्या आणि भिकारसारखं उभं राहायचं, अशी कंडिशन चांगली नाही बरं का मित्रांनो. मग काय म्हटलं जाऊ द्या, जे ते नशिबी आलं बघावं तर लागणार आहे. मग काय भरलं गाडीमध्ये मस्तपैकी सीएनजी. मीटर तर असं पळत होतो जोरात. म्हटलं जे पळू आता काय 400-500 बसणारच. काय गाडीमध्ये सीएनजी टाकलं, निघालो गावाकडे जाण्यासाठी. आता सीएनजी भरलं म्हटल्यावर आपल्या गावाकडे 2 वेळेस चक्कर होती. म्हटलं चला रस्त्यामध्ये कुठं नाश्ता करू. मग फुलंब्रीच्या मागे लागलो होतं आम्हाला ऑस्करवाडी मिसळ. इथं नाश्ता एक नंबर भेटतो मित्रांनो. मिसळ म्हणजे खायला एकदम चविष्ट आणि बेस्ट. मग काय म्हटलं चला मस्तपैकी मिसळ पाव वगैरे घेऊ. म्हटलं त्यांना सांगितले दादा मस्तपैकी स्पेशल मिसळ द्या म्हटलं, एक साधी मिसळ द्या. मग काय थोड्या वेळ वाट बघितल्यानंतर आले होते आमची मिसळची ऑर्डर. इथं आल्यानंतर चिराग दादाला मिसळ एवढी आवडते ना, आमचं दरवेळचं ठिकाण हेच नाश्त्याचं. मग काय नाश्ता वगैरे करा म्हटलं, चला आपल्या गावाकडचं दिशेने जायला. आमचा तालुका म्हणजे फुलंब्री तालुका एकच नंबर टॉपचा विषय. हरे भाऊ बागडे सगळ्यात खतरनाक. मग काय मस्त वेळ निघालो आमच्या गावाकडच्या दिशेने. बघा मित्रांनो गावाकडचा रस्ता कसा खतरनाक आहे नाही. मग असा खडतर रस्ता पार काय म्हणलं आणि जाऊ आपल्या गावामध्ये. बघा मित्रांनो फायनली पोहोचलो तुम्ही माझ्या गावामध्ये. हे आमच्या गावचं राशनचं दुकान. इथं सगळ्यांना राशन वगैरे भेटतं. हे आपलं घरचंच आहे माझं, काही बाहेरचं नाही, पण इथं राशन भेटतं मित्रांनो. मस्त गावचं घर बीर दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो गावाकडे पार्किंगची मस्त व्यवस्था आहे आमच्या गाडीला. मस्त पैकी गाडी बीडी पार्क केली आहे मित्रांनो. आमच्या काकाचं घर. मस्त इथं जेवण खाऊन करा म्हटलं. मस्त जेवण खाऊन करून निघालो तर आम्ही आमच्या घराच्या दिशेने जात असताना. बघा मित्रांनो रस्ता खतरनाक आहे. गावाकडचं वातावरण मला याच वाटत नाही गावाकडे गेल्यानंतर. फायनली पोहोचलो तुम्ही चौकाच्या घाटामध्ये. खूप वेळ ट्रॅव्हलिंग केली मस्त चौकाच्या घाटामध्ये. व्हिडिओ काढून म्हटलं बघा मित्रांनो आमची पाटलिंबाई तर मस्त गाणे ऐकत होते. आपण पण मस्त गाणे ऐकत निघालो सोसायटीमध्ये घरी. बघा मित्रांनो रस्ता कसा खतरनाक तिथे नाही. ट्रॅफिक बीपी एकच नंबर. म्हटलं थोड्या गाणे बिणे म्हणा म्हटलं. मस्तपैकी रील वगैरे शूट केली. तुम्हाला भेटणच मित्रांनो इंस्टाग्रामवर बघायला. रील शूट केली. चिराग दादा मजा बघत होता. आणि फायनली आम्ही जाणार होतो घरी, कारण की आता खूप दिवसभर प्रवास करून थकलो होतो. मस्तपैकी गाणे वगैरे म्हणत चला म्हटलं घरी. लय आज मस्तपैकी धिंगाणं घातलं मित्रांनो. आज खूप दिवसानं गावाकडे आलो होतो. म्हटलं चला मस्तपैकी धिंगाणं घातला. बघा मित्रांनो हे आमचं चिराग दादा कसं मम्मीला होते परेशान करत राहत निसता चिराग दादा म्हणजे अवघड विषय. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. तो भेटतोय आपण पुढच्या बाईक. जय हिंद जय